शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद। तिथेच उभा राहा सगळे, जा तिथेच उभा राहा सगळे, उभा राहा आबा। एक मिनिट फोटो घेतो पेपरला। भाऊ 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 समोर आबा। शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद। शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद। शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद। शासनाने शक्तीपीठ महामार्गाचा जो जी.आर. काढलेला आहे आज, त्या जी.आर.चा सर्व कुरळपचे ग्रामस्थ आणि बाधित शेतकरी त्याचा निषेध करत आहेत आणि त्याची होळी पण करत आहेत। खरं म्हणजे बऱ्याच वेळा प्रयत्न करून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग अजून काही थांबलेला नाही आणि हा थांबवण्यासाठी कुरळपचे सर्व ग्रामस्थ हातात काठी घेऊन आता उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत। कशा पद्धतीनं हा थांबवायचा या सर्व चर्चा गाव लेवलला झालेल्या आहेत आणि कुरळपचे ग्रामस्थ सर्व मिळून या शक्तीपीठाला विरोध करत आहेत। महाराष्ट्र शासनाने शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी अधिग्रहण करण्याचे जे जी.आर. काढलेला आहे, तो कुठलीही चर्चा न करता खरं लोकांच्यात प्रबोधन करायला पाहिजे होतं। हा मार्ग कशासाठी आहे, ह्याचं फायदं काय तोटं काय गावोगावी चर्चा करायला पाहिजे होती। असं न करता अचानक ह्या अधिग्रहणाचा जी.आर. काढला आहे। पूर्वी जी महामार्ग जाणार होता तो मार्ग बदलण्याचं कारण काय? मग तिथं जमिनी सुपीक होत्या, इथं काही नापीक आहे त्या का? आमची जमीन ही आमची आई आहे, ती काळे असून दे, गोरे असून दे, लंगडे असून दे, डोळा गेलेले असून दे, आमची आई आहे, तिनं आम्हाला जन्म दिलाय, आम्ही त्यांना सोडणार नाही। असं असताना मला भाऊ असं आश्चर्य वाटतंय की पूर्वी जरा त्रिशंकी सरकार व्हायचं ते बरं होतं। जरा एक चांगलं काम चालवावं, चांगल्या कामात व्यत्यय येऊ नये ह्यासाठी लोकांनी भरभरून मतं देऊन स्पष्ट बहुमताचं सरकार आलं आणि स्पष्ट बहुमताच्या जोरावर हे जो अन्यायकारक महामार्ग कसल्याही शेतकऱ्यासंग चर्चा न करता जो लादण्याचा प्रयत्न चालू आहे फार चुकीचा आहे। लाडक्या बहिणीने मतदान दिलं, तुम्हाला शेतकऱ्यांनी मतदान दिलं, तुम्हाला स्पष्ट बहुमत तुमच्या स्वप्नात नाही इतकं तुमचं आमदार निवडून आलं, त्याचा असा गैरफायदा शेतकऱ्यांच्यावर फिरवू नका तुम्ही। खरं म्हटलं तर लोकशाहीत लोकांच्या हितासाठी निर्णय घ्यायचे असतात। असं असताना तुम्ही कसलीही सूचना न देता अधिग्रहण जमिनी कितीतरी लोकांचा अल्पभूधारक सगळे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातून तुम्ही आता हा नांगर फिरवायला लागलाय, त्यांच्यासंग चर्चा करायला पाहिजे, काहीतरी मार्ग पाहिजे। किती आमदारांच्या किती खासदारांच्या जमिनी गेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींनी बी भूमिका गुलदस्त्यात आहे लोकप्रतिनिधीची। माझ्या मते मुख्यमंत्री साहेबांच्या पुढे वेगळं बोलतात, इथं आमच्या पुढे वेगळं बोलतात, तर सर्व लोकप्रतिनिधी जे आमच्या भागातले असतील तिने आपापली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर शेतकरी ठरवतील लोकप्रतिनिधींच्या बाबत काय निर्णय घ्यायचा तो। आणि आमचा फार मोठा प्रखर विरोध ह्या महामार्गाला राहील। सरकारनं अजून सुद्धा विचार करून की शेतकऱ्यांचं नुकसान न होईल अशा दृष्टीने हा मार्ग रद्द करावा। ही डोंगर कपारी आहेत, सरकारची ताकद फार मोठी असते, डोंगर कपारीच्या मार्गाने तुम्ही मार्ग नेण्यास आमची काहीच हरकत नाही, पण या सुपीक जमिनी, पानसळ जमिनी कर्ज काढून लोकांनी स्कीमा घातलेल्या हिची वाट लागणार सगळ्याची। आम्ही कुठं जाणार? पुन्हा महामार्ग जाऊन त्याच्या भोवतालची बी जमीन खराब होणार, त्याच्या पर्यायी रस्ता राहणार नाही, मग ऊस काढाय कुठलं जाणार आहे? तुकडे होणार, एक तुकडं पूर्वेला एक पश्चिमेला, पाणी कसं नेणार? तिथं बऱ्याच अडचणी आहेत। याचा कसलाही अभ्यास न करता शासनानं ताकदीच्या जोरावर जो हा घाट घातलेला आहे
शक्तीपीठ महामार्गाचा हा कंप्लेंट बंद करावा, रद्द करावा. आम्हाला कसलंही आमिष नको, तुमचं पैसे नको, नोकरी नको, जागा पर्यायी नको, आम्ही हाही जागा आमची सोडणार नाही. आणि त्यासाठी आम्ही हे जे अधिग्रहणाचा जे अध्यादेश काढलाय सरकारनं, ती जे आज कुरळप ग्रामपंचायती पुढे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आज आम्ही त्याची होळी करत आहोत, त्याचा निषेध